लहानपणी मला नेहमी आई मंदिरात जाताना घंटा वाजवू द्यायची, पण परत येताना घंटा वाजवू नाही द्यायची. पण मी पाहिले आहे, काही लोक मंदिरातून बाहेर पडताना देखील घंटा वाजवतात. तर ही मोठी चूक आहे का? आपण मंदिरात जाताना घंटा वाजवतो, बाहेर पडताना ती वाजवू नये असे वास्तुशास्त्र सांगतं. याचे कारण ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत मंदिरातील घंटेबद्दलचा एक महत्त्वाचा नियम, जे लोक नकळतपणे चुकीचा पाळतात. आपण सर्वजण मंदिरात गेल्यावर सर्वात आधी काय करतो? घंटा वाजवतो आणि मग देवाचं दर्शन घेतो. ही परंपरा शतकांनुसार चालित आहे. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? अनेक लोक मंदिरातून बाहेर पडताना देखील घंटा वाजवतात. इतर लोक त्यांचे अनुकरण करतात. पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे मानले जाते. सर्वप्रथम मंदिरात घंटा का वाजवली जाते याचे कारण जाणून घेऊया. याचे कारण जाणून घेण्यासाठी वरील दिलेला व्हिडिओ नक्की पहा. आता महत्त्वाचा प्रश्न, मंदिरातून बाहेर पडताना घंटा का वाजवू नये? वास्तुशास्त्रानुसार मंदिरातील घंटा ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा घंटा वाजून तुम्ही सकारात्मक ऊर्जेला जागृत करता. पण जेव्हा तुम्ही बाहेर पडताना घंटा वाजवता तेव्हा असे मानले जाते की तुम्ही मंदिरातील सकारात्मक ऊर्जा तिथेच सोडून येता. म्हणूनच मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये. म्हणजेच आपण जे चांगले पवित्र अनुभव मंदिरात घेतो ते आपल्यासोबत घेऊन यायचे असते. पण जर आपण बाहेर पडताना घंटा वाजवली तर ती ऊर्जा तिथेच राहते असे मानले जाते. म्हणून पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर हा छोटासा नियम नक्की लक्षात ठेवा आणि इतरांनाही जरूर सांगा. कारण अनेक लोक अजूनही ही चूक करत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.